नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचं श्री दत्त छाया या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. आज आपण समर्थ रामदास स्वामींच्या श्रीमत दासबोध या परमपवित्र ग्रंथातील पहिल्या दशकातील 8व्या समासाचा अभ्यास करणार आहोत. या समासाचे नाव आहे सभास्तवन. श्रोते हो, सभा म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एका विशिष्ट चांगल्या हेतूने, चांगल्या विचारांनी एकत्र आलेला लोकांचा समूह. समर्थ येथे कोणत्या सभेबद्दल बोलत आहेत तर ती आहे आध्यात्मिक सभा, जिथे भगवंतांचे नाव घेतले जाते, जिथे चांगल्या विचारांचे मंथन होते. अशा सभेचे महत्त्व समर्थांनी या समासात इतके सुंदर सांगितले आहे की हा समास ऐकल्यानंतर तुमच्या जगण्याची दिशा बदलून जाईल. हा व्हिडिओ खूप सखोल होणार आहे, कारण आपण प्रत्येक ओवीचा, तिच्या प्रत्येक ओळीचा अर्थ रोजच्या जगण्यातल्या उदाहरणांसह समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी शांत चित्ताने ऐका. चला तर मग समर्थ रामदास स्वामींना वंदन करून आपण पहिली ओवी समजून घेऊया. आता वंदू सकळ सभा, जये सभेसी मुक्ती सुलभा, जेथे स्वये जगदीश उभा, तिष्ठ तू भरे. श्रोते हो, या पहिल्या ओवीमध्ये समर्थ सुरुवातीलाच सभेला वंदन करत आहेत. समर्थ म्हणतात, आता वंदू सकळ सभा, म्हणजेच मी या पवित्र आध्यात्मिक सभेला मनापासून नमस्कार करतो. जये सभेसी मुक्ती सुलभा, कारण या सभेमध्ये आल्यानंतर माणसाला मुक्ती म्हणजेच मनाची खरी शांतता अगदी सहज मिळून जाते. जेथे स्वय जगदीश उभा, तिष्ठ तू भरे, कारण जिथे ही संतांची सज्जनांची सभा भरते ना, तिथे स्वतः जगदीश्वर म्हणजेच साक्षात परमेश्वर उभा राहून भक्तांची वाट पाहत असतो. श्रोते हो, या ओवीतून समर्थांना काय सांगायचे आहे तर संतांची सभा ही साधीसुधी नसते, तिथे देवाची थेट उपस्थिती असते. आपण रोजच्या जगण्यातलं एक साधं उदाहरण पाहूया. समजा आपल्या घरात जेव्हा सगळे नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येतात आणि जुन्या चांगल्या आठवणी काढतात, एकमेकांना सुखदुःखात मदत करायची भाषा करतात ना, तेव्हा त्या घरात एक वेगळाच आनंद आणि शांतता जाणवते. तो आनंद म्हणजेच तिथे देवाचे असणे होय. या उलट जिथे पैशाची, इब्रतीची भांडणे चालतात, तिथे देव कधीच नसतो. यातून बोध हाच मिळतो की आपण जर 4 चांगल्या विचारांच्या माणसांमध्ये बसलो तर आपले मन शांत होते आणि तिथेच आपल्याला खऱ्या सुखाची म्हणजेच मुक्तीची अनुभूती येते. या पहिल्या ओवीला जोडून समर्थक एक अतिशय प्रसिद्ध श्लोक सांगतात, जो भगवान विष्णू आणि नारद मुनी यांच्यातील संवादाचा आहे. श्लोक असा आहे, नाह वसामी वैकुंठे योगिना हृदये रवो, मग भक्ता यत्र गायत्री तंत्र तिष्ठामी नारद. या श्लोकाचा अर्थ असा आहे की भगवान विष्णू नारद मुनींना सांगतात की हे नारदा, मी वैकुंठात राहत नाही किंवा मोठमोठ्या योग्यांच्या हृदयातही सापडत नाही, तर माझे भक्त ज्या ठिकाणी माझे गुणगान गातात ना, तिथे मी उभा असतो. आता याच श्लोकाचा मराठी अर्थ समर्थ पुढच्या दुसऱ्या ओवीत आपल्या बोलीभाषेत कसा सांगतात ते बघूया. नाही वैकुंठीचा ठाई, नाही योगी यांचा हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतू नारदा. बघा श्रोते हो, समर्थ म्हणतात की नाही वैकुंठीचा ठाई म्हणजेच काय, म्हणजे देव म्हणतो मी माझ्या वैकुंठ लोकातही कायमचा सापडणार नाही. नाही योगियांचा हृदयी म्हणजे काय, जे मोठमोठे योगी हिमालयात ध्यान लावून बसतात, त्यांच्या हृदयातही मी अडकून पडत नाही. माझे भक्त गाती ठाई ठाई,
तेथे मी तिष्ठतु नारदा. म्हणजे माझे साधे भोळे भक्त ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावात एकत्र येऊन माझे भजन करतात तिथे मी आनंदाने तिष्ठत म्हणजेच उभा राहतो. समर्थांना इथे हे स्पष्ट करायचे आहे की देवाला मिळवण्यासाठी खूप मोठे कठीण तप करण्याची गरज नाही, तर साध्या भक्तीने देव प्रसन्न होतो. याचे रोजच्या व्यवहारातील उदाहरण पहा. समजा एखादा मोठा अधिकारी किंवा नेता आहे. तो आपल्या मोठ्या बंगल्यात किंवा ऑफिसमध्ये सर्वसामान्यांना सहज भेटत नाही. पण जर त्याच्याच आवडीच्या जीवाभावाच्या माणसांनी एखादा छोटासा घरगुती कार्यक्रम ठेवला तर तो अधिकारी राजेशाही थाट सोडून तिथे अगदी सहज धावून येतो. देवसुद्धा तसाच आहे. तो वैकुंठाचा थाट सोडून भक्तांच्या साध्या भजनात हजर होतो. यातून बोध हाच मिळतो की भक्तीमध्ये दिखावा नसतो, तर मनाचा साधेपणा आणि ओढ असावी. जिथे शुद्ध प्रेम आहे तिथे देव स्वतःहून येतो. असं या प्रकारचा आपल्याला समर्थ या ओवीमधून बोध देत आहेत. या कारणे सभा श्रेष्ठ भक्त गाती ते वैकुंठ. नाम घोषे धडधडाट जय जयकारे गर्जती. तिसऱ्या ओवीत समर्थ म्हणतात की या कारणे सभा श्रेष्ठ म्हणजेच ज्या अर्थी देव स्वतः तिथे येतो, म्हणूनच ही सत्वपुरुषांची जी काही सभा जगात श्रेष्ठ आहे. भक्त गाती ते वैकुंठ, जिथे देव भक्त एकत्र येऊन देवाचे गाणे म्हणतात तो परिसरच प्रत्यक्ष वैकुंठ बनतो. नाम घोषे गडगडाट जय जयकारे गर्जती. आणि अशा सभेत जेव्हा देवाच्या नावाचा गजर होतो तेव्हा टाळ मृदुंगाच्या आवाजाने आणि भगवंतांच्या जय जयकाराने संपूर्ण आकाश दणाणून जाते. या ओवीतून समर्थांना हे सांगायचे आहे की पवित्र वातावरणाची निर्मिती ही माणसांच्या एकत्र येण्याने आणि त्यांच्या चांगल्या विचारांनी होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पंढरीची वारी. लाखो वारकरी जेव्हा पायी चालतात तेव्हा तिथे कोणताही सोहळा नसतो, पण ज्ञानबा तुकाराम या नामघोषाचा जो घणघणाट होतो त्याने अख्खा महाराष्ट्र पावन होतो. तिथली माती सुद्धा वैकुंठासारखी पवित्र वाटते. यातून बोध हा मिळतो की आपण आपल्या घरातही जर रोज संध्याकाळी एकत्र बसून देवाचा जय जयकार केला, नामस्मरण केले, तर आपले घर सुद्धा वैकुंठासारखे आनंदी आणि शांत बनेल. घरातली गरिबी आणि अडीअडचणी आपल्याला कधीच त्रास देणार नाहीत. पुढे समर्थ म्हणतात, प्रेमळ भक्तांची गायने भगवत कथा हरी कीर्तने, वेद व्याख्यान पुराण श्रवणे जेथे निरंतर. या चौथ्या ओवीत समर्थ सांगतात की प्रेमळ भक्तांची गायने या सभेत काय चालते, तर ज्यांच्या मनात देवाविषयी अपार प्रेम आहे अशा भक्तांची गोड गाणी आणि भजने चालतात. भगवत कथा हरी कीर्तने, भगवंतांच्या अद्भुत कथा सांगितल्या जातात आणि हरी कीर्तनाचा सोहळा रंगतो. वेद व्याख्यान पुराण श्रवणे जेथे निरंतर. एवढेच नाही तर वेदांचे सोपे करून सांगितलेले अर्थ आणि पुराणांचे श्रवण तिथे अखंड म्हणजेच निरंतर चालू असते. समर्थांना इथे हे दाखवून द्यायचे आहे की या सभेत करमणूक नसते, तर माणसाच्या बुद्धीला आणि मनाला खत पाणी घालणारे उत्तम विचार असतात. आपण रोजच्या जगण्यातलं उदाहरण पाहूया. बघा, आजकाल आपण टीव्हीवर किंवा मोबाईलवर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम पाहतो. ते पाहेपर्यंत बरं वाटते, पण कार्यक्रम संपला की मन पुन्हा रिकामे आणि चिंतेने ग्रासलेले होते. पण या उलट जेव्हा आपण एखाद्या चांगल्या कीर्तनात किंवा प्रवचनात 2 तास शांत बसतो, तिथे संतांचे विचार ऐकतो, तेव्हा कीर्तन संपल्यावरही
मनामध्ये एक वेगळे समाधान आणि सकारात्मकता प्रत्येक दिवस टिकून राहते. यातून बोध हाच मिळतो की कानाने नेहमी चांगले, पवित्र आणि ज्ञान देणारे विचार ऐकावेत. वाईट गोष्टी ऐकण्यात वेळ वाया घालवू नये. परमेश्वराचे गुणानुवाद, नाना निरूपणाचे संवाद. अध्यात्मी विद्या भेदाभेद मथन जैसे. 5व्या ओवीत समर्थ म्हणतात की परमेश्वराचे गुणानुवाद या सभेत फक्त देवाच्या गुणांचे, त्यांच्या दयाळू स्वभावाचे वर्णन केले जाते. नाना निरूपणाचे संवाद म्हणजेच जीवनाचा खरा अर्थ काय आहे यावर अनेक प्रकारची निरूपणे आणि संवाद साधले जातात. अध्यात्म विद्या भेदाभेद मथनच येथे म्हणजेच काय, अध्यात्मशास्त्रामध्ये जे अवघड विषय आहेत, आत्मा परमात्मा यातील जो भेद आहे त्याचे अतिशय सखोल मंथन इथे केले जाते. समर्थांना सांगायचे आहे की ही सभा म्हणजे ज्ञानाची शाळा आहे, जिथे अवघड गोष्टी सोप्या करून सांगणारे तज्ज्ञ लोक असतात. याचे व्यावहारिक उदाहरण म्हणजे, समजा आपण गणिताचा किंवा विज्ञानाचा एखादा अवघड विषय एकटे वाचायला गेलो तर डोक्याला ताप होतो. पण तोच विषय जर एखाद्या चांगल्या शिक्षकाने वर्गात सगळ्या मुलांसमोर प्रयोगांसह सोपा करून संवादातून शिकवला तर तो बुद्धीत कायमचा पक्का बसतो. अध्यात्माचेही तसेच आहे. संतांच्या सभेत अवघड अध्यात्म अगदी सोपे होऊन जाते. यातून बोध हा मिळतो की अवघड वाटणाऱ्या जीवन प्रवासात स्वतःचं डोकं खाजवत बसण्यापेक्षा जे जाणकार आहेत, जे अनुभवी आहेत त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्या बैठकीत बसावे. पुढे समर्थ म्हणतात की नाना समाधाने तृप्ती, नाना आशंका निवृत्ती, चित्ती बैसे ध्यान मूर्ती वागविलासे. म्हणजेच काय की नाना समाधाने तृप्ती, या सभेत आल्यावर माणसाला अनेक प्रकारची समाधाने मिळतात आणि त्याने मन पूर्णपणे तृप्त होते. नाना आशंका निवृत्ती, माणसाच्या मनात जगण्याबद्दल, देवाबद्दल, स्वतःच्या कर्माबद्दल ज्या शंका, जी भीती असते ती सगळी इथे दूर होते. चित्ती बैसे ध्यान मूर्ती वागविलासे, आणि तिथल्या वक्त्यांच्या सुंदर रसाळ वाणीमुळे, वागविलासीमुळे म्हणजेच का ऐकणाऱ्याच्या अंतःकरणात, चित्तात देवाचे सुंदर रूप कायमचे घट्ट बसून जाते. श्रोते हो, या ओवीतून समर्थांना मानवी मनाचा स्वभाव सांगायचा आहे. बघा, माणसाचे मन नेहमी संशयी असते. याचे सोपे उदाहरण बघा, एखाद्या व्यक्तीला आरोग्याविषयी किंवा भविष्याविषयी खूप मोठी भीती वाटत असते. तो अनेक लोकांकडे जातो पण भीती कमी होत नाही. पण जेव्हा तो एखाद्या अत्यंत तज्ज्ञ आणि प्रेमळ डॉक्टरांकडे किंवा मोठ्या विद्वानांकडे जातो आणि ते त्याला प्रेमाने समजावून सांगतात की घाबरू नकोस, सगळं ठीक होईल, तेव्हा त्या एका वाक्याने त्याच्या मनातली सगळी काळजी दूर होते आणि त्याला परमतृप्ती मिळते. त्यामुळे समर्थ म्हणतात की संतांच्या सभेतील वाणीमध्ये हीच ताकद असते की जी ती मनातील अंधार दूर करते. बोध हाच की आपल्या बोलण्यात इतकी गोडवा आणि स्पष्टता असावी की आपल्याशी बोलून समोरच्याच्या मनातील वाईट विचार सुद्धा दूर व्हावेत, त्याला समाधान मिळावे. भक्त प्रेमळ भाविक, सभ्य सलोक सात्विक, रम्य रसाळ गायक निष्ठावंत. बघा, आता या 7व्या ओवीपासून समर्थ या सभेत नेमकी कोणत्या प्रकारची थोर मंडळी बसलेली असतात याचे अत्यंत सुंदर आणि सविस्तर वर्णन सुरू करतात.
समर्थ म्हणतात की भक्त प्रेमळ भाविक म्हणजेच या सभेत असे भक्त बसले आहेत जे अत्यंत प्रेमळ आणि मनात शुद्ध भाव असणारे आहेत. सभ्य सखोल सात्विक म्हणजेच काय की त्यांचे वर्तन अतिशय सभ्य आहे, त्यांचे विचार अगदी सखोल आहेत आणि त्यांची वृत्ती ही सात्विक म्हणजेच पवित्र आहे. रम्य रसाळ गायक निष्ठावंत म्हणजे तिथे जे गायक बसले आहेत त्यांचा आवाज अतिशय रम्य आणि रसाळ आहे आणि त्यांची देवावर असणारी निष्ठा कधीही न डगमगणारी आहे. समर्थांना इथे खऱ्या भक्तांची लक्षणे सांगायची आहेत. आजच्या काळात याचे उदाहरण पाहायचं म्हटलं तर बघा, समाजात आपण अनेक लोकांना पाहतो जे दिसायला अत्यंत साधे असतात, पण त्यांच्याकडे गेल्यावर त्यांची सभ्यता, त्यांचे शांत बोलणे मनाला भुरळ पाडते. त्यांचे विचार इतके सखोल असतात की ते कोणाचेही मन दुखवत नाहीत. त्यामुळे समर्थ म्हणतात की अशी सात्विक माणसे या सभेचे सौंदर्य वाढवतात. यातून बोध हा मिळतो की आपणही जर कुणाशी बोलत असू तर आपले वागणे सभ्य असावे, स्वभावात सात्विकता असावी आणि कोणत्याही चांगल्या कर्मावर आपली निष्ठा पक्की असावी, असं या ओवीतून आपल्याला बोध मिळतो. वळूया पुढील ओवीकडे. कर्मशीळ आचारशीळ, दानशीळ धर्मशीळ, सुचितमंत पुण्यशीळ, अंतरशुद्ध कृपाळू. बघा, 8व्या ओवी समर्थ म्हणतात की कर्मशीळ आचारशीळ या सभेत असणारे लोक कसे आहेत तर ते आपले कर्म अतिशय प्रामाणिकपणे करणारे आणि उत्तम आचरण ठेवणारे आहेत. दानशीळ धर्मशीळ ते सढळ हाताने गरजूंना दान देणारे आणि धर्माचे म्हणजेच काय सत्याचे पालन करणारे आहेत. सुचिष्मंत पुण्यशीळ ते बाहेरून आणि मनातून अत्यंत स्वच्छ पवित्र आणि पुण्यवान आहेत. अंतरशुद्ध कृपाळू म्हणजेच काय त्यांचे अंतःकरण पूर्णपणे शुद्ध आहे आणि त्यांच्या मनात प्राणी मात्रांविषयी अथांग कृपा म्हणजेच दया आहे. समर्थांना इथे हे सांगायचे आहे की केवळ देवाचे नाव घेऊन चालत नाही, तर माणसाचे कर्म आणि माणसाचे आचरण शुद्ध असावे लागते. याचे आपल्या रोजच्या जीवनातले उदाहरण बघा. आपल्या अवतीभोवती असे अनेक लोक असतात जे फार मोठे श्रीमंत नसतात, पण कोणाला अडचण आली की ते धावून जातात. स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला अन्न देतात. त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ किंवा कपट नसते. त्यामुळे समर्थ म्हणतात की हीच ती अंतरशुद्ध कृपाळू माणसे. या ओवीतून आपल्याला बोध हाच मिळतो की आपले जीवन असे असावे की आपल्या हातून कोणाचेही वाईट होणार नाही. आपल्या कर्मात प्रामाणिकपणा असावा आणि मनामध्ये गरिबांविषयी नेहमी दया असावी. योगी वितरागी उदास, नेमक निग्रह तापस, विरक्त निस्पृह बहुवस, आरण्यवासी. 9व्या ओवीत समर्थ सांगतात योगी वितरागी उदास म्हणजेच काय की या सभेत मोठे मोठे योगी बसले आहेत जे वितरागी म्हणजेच काय ज्यांना पैशाची किंवा मोहाची अजिबात हाव नाही, जे जगाच्या मोहापासून उदास म्हणजेच अलिप्त आहेत. नेमक निग्रह तापस ज्यांचे जीवन अत्यंत नियमबद्ध नेमकं आहे, ज्यांचा स्वतःच्या मनावर ताबा आहे आणि जे कठीण तप करणारे आहेत म्हणजेच काय विरक्त निस्पृह बहुवस, आरण्यवासी जे पूर्णपणे विरक्त आहेत, ज्यांच्या मनात स्वतःसाठी कोणतीही
इच्छा उरलेली नाही. आणि असे जंगलात राहणारे अरण्यवासी म्हणजेच काय, जंगलात राहणारे अनेक साधू सुद्धा या सभेत एकत्र आलेले आहेत. समर्थांना इथे मानवी इंद्रियांवर विजय मिळवलेल्या लोकांचे महत्त्व सांगायचे आहे. बघा, आजकालच्या काळात आपण याचे उदाहरण कसे पाहू शकतो, तर आजच्या इंटरनेटच्या युगात आपल्या मनावर आपला ताबा नसतो. मोबाईलवर एक रील पाहिली की दुसरी पाहावीशी वाटते. मनावर निग्रह राहत नाही. पण जर आपण एखाद्या अशा व्यक्तीला पाहिले की ज्याचे जीवन अत्यंत शिस्तबद्ध आहे, जो वेळेवर उठतो, वेळेवर काम करतो आणि कोणत्याही व्यसनाच्या आहारी जात नाही, तर अशा माणसाचे जीवन पाहून आपल्यालाही शिस्त शिकायला मिळते. त्यामुळे यातून बोध हा मिळतो की आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर मनावर आणि इच्छेवर ताबा असणे म्हणजेच निग्रह असणे अत्यंत 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 गरजेचे आहे. दंडधारी जटाधारी नादपंथी मुद्राधारी एक बाळ ब्रह्मचारी योगेश्वर. बघा, 10व्या ओवीत समर्थ म्हणतात की दंडधारी जटाधारी म्हणजेच काय, की या सभेत हातामध्ये संन्यासाचा दंड धारण केलेले आणि डोक्यावर जटा असलेले तपस्वी आहेत. नाथपंथी मुद्राधारी म्हणजेच कानामध्ये मोठ्या मुद्रा धारण केलेले नाथ संप्रदायाचे साधू आहेत. एक बाळ ब्रह्मचारी योगेश्वर, तसेच ज्यांनी लहानपणापासूनच ब्रह्मचर्याचे पालन केले आहेत आणि जे योगामध्ये श्रेष्ठ आहेत, असे योगेश्वर सुद्धा या सभेची शोभा वाढवत आहेत. समर्थांना इथे वेगवेगळ्या संप्रदायातील थोर लोकांचे वर्णन करायचे आहेत, जे आपापले पंथ विसरून या एकाच आध्यात्मिक सभेत एकत्र आले आहेत. याचे सोपे उदाहरण बघूया. बघा, आपल्या देशात अनेक सण उत्सव होतात. जेव्हा कुंभमेळा भरतो तेव्हा तिथे देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळे साधू, जटाधारी, नागा साधू एकत्र येतात. त्यांच्यामध्ये विद्वानांची चर्चा होते. त्यामुळे समर्थ म्हणतात की संतांची सभा ही अशीच सर्वसमावेशक असते. यातून बोध हाच मिळतो की विचारांमध्ये आणि पंथांमध्ये जरी फरक असला तरी अंतिम ध्येय हे समाजाचे कल्याण आणि ईश्वर प्राप्ती हेच असायला हवे. भेद विसरून एकत्र येणे म्हणजेच खरी सभा. पुरश्चरणी आणि तपस्वी, तीर्थवासी आणि मनस्वी, महायोगी आणि जनस्वी जनासारिखे. 11वी ओवीमध्ये समर्थ सांगतात की पुरश्चरणी आणि तपस्वी म्हणजेच मंत्रांचा अखंड जप करणारे आणि कठीण तपश्चर्या करणारे तपस्वी इथे आहेत. तीर्थवासी आणि मनस्वी, जे पवित्र तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राहतात आणि जे मनाचे राजे आहेत, मनस्वी आहेत असे लोक आहेत. महायोगी आणि जनस्वी जनासारिखे. इथे मोठे मोठे महायोगी तर आहेतच, पण त्याच सोबतीने जनस्वी म्हणजे समाजात राहणारे सर्वसामान्य लोकांसारखे दिसणारे संसारी गृहस्थ सुद्धा या सभेत मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. श्रोते हो, या ओवीत समर्थांनी खूप मोठी गोष्ट सांगितली आहे. समर्थ म्हणतात की देव फक्त जंगलातल्या साधूंचा नाही, तर जे लोक समाजात राहून सर्वसामान्य माणसांसारखे जगतात पण त्यांचे विचार संतांसारखे असतात, तेही या सभेचे मानकरी आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले संत तुकाराम महाराज किंवा संत चोखामेळा. हे संत जंगलात गेले नाहीत. त्यांनी आपले कौटुंबिक कर्तव्य पार पाडत लोकांमध्ये राहूनच भक्तीचा मळा फुलवला. यातूनच बोध मिळतो की आपल्याला देव मिळवण्यासाठी किंवा चांगला माणूस बनण्यासाठी घरदार सोडून हिमालयात जाण्याची गरज नाही. आपण आपल्या कुटुंबात, आपल्या समाजात राहूनही प्रामाणिकपणे आणि देवाच्या भक्तीत जगू शकतो.
त्यामुळे पुढे संत समर्थ म्हणतात की सिद्ध साधू आणि साधक, मंत्र यंत्र शोधक, एकनिष्ठ उपासक, गुणग्राही. या 12वी ओवीतून आपल्याला समर्थ म्हणतात की सिद्ध साधू आणि साधक म्हणजेच काय की ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आहे असे सिद्ध पुरुष, साधू आणि अजूनही आत्मज्ञानाचा मार्ग शोधणारे साधक इथे एकत्र बसले आहेत. मंत्र यंत्र शोधक, मंत्रांच्या आणि यंत्रांच्या पाठीमागील विज्ञानाचा शोध घेणारे विचारी लोक आहेत. एकनिष्ठ उपासक, गुणग्राही म्हणजेच काय की आपल्या देवतेवर एकनिष्ठ असणारे उपासक आणि दुसऱ्यातील फक्त चांगले गुण घेणारे गुणग्राही संत इथे आहेत. समर्थांना इथे हे सांगायचे आहे की खऱ्या सभेत प्रत्येक जण दुसऱ्याच्या गुणांचा आदर करतो. याचे रोजच्या जगण्यातले उदाहरण बघा. समजा आपण एखाद्या कार्यालयात किंवा व्यवसायात काम करतो. तिथे जर आपण समोरील व्यक्तीच्या चुका शोधण्याऐवजी त्याच्याकडे असणारे चांगले गुण शिकून घेतले तर आपले काम अधिक सोपे होते आणि नातीही सुधारतात. त्यामुळे समर्थ म्हणतात की संतांच्या सभेतील लोक हे गुणग्राही असतात. यातून बोध हाच मिळतो की माणसाने आयुष्यात नेहमी गुणग्राही असावे. म्हणजेच काय की जगामध्ये प्रत्येकात काही ना काही दोष असतातच, पण आपण दोषांकडे दुर्लक्ष करून समोरच्याच्या चांगल्या गुणांचा स्वीकार करायला शिकले पाहिजे. संत सज्जन विद्वजन, वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन, प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान विमळ करते. या 13व्या ओवीत समर्थ सांगतात की संत सज्जन विद्वज्जन म्हणजेच काय की या सभेत अत्यंत शांत प्रवृत्तीचे संत, सज्जन आणि मोठे विद्वान लोक आहेत. वेदज्ञ, शास्त्रज्ञ, महाजन वेदांचे आणि शास्त्रांचे सखोल ज्ञान असणारे आणि समाजात अत्यंत आदराचे स्थान असणारे थोर पुरुष आहेत. प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान विमळ करते म्हणजेच काय की जे प्रचंड बुद्धिवान आहेत, ज्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान आहे, जे नेहमी समाधानी असतात आणि ज्यांच्या संपर्कात आल्यावर इतरांचे मन सुद्धा विमळ म्हणजेच निर्मळ आणि स्वच्छ होते, असे ईश्वरी पुरुष इथे आहेत. समर्थांना इथे सभेची बौद्धिक आणि मानसिक उंची दाखवायची आहे. याचे व्यावहारिक उदाहरण म्हणजे आपण जेव्हा एखाद्या अत्यंत अनुभवी, शांत आणि समाधानी वृद्धाच्या किंवा शिक्षकाच्या जवळ बसतो, तेव्हा त्यांच्या केवळ उपस्थितीनेच आपल्या मनातील चलबिचल थांबते, आपले विचार शुद्ध होतात. त्यामुळे समर्थ म्हणतात की या सभेतील लोक इतरांचे मन निर्मळ करणारे आहेत. यातून आपल्याला काय शिकायला मिळते तर आपल्या संगतीचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. आपण जर नेहमी नकारात्मक, चिडचिड करणाऱ्या लोकांमध्ये बसलो तर आपणही तसेच बनतो. पण जर आपण अशा समाधानी आणि प्रबुद्ध लोकांच्या संगतीत राहिलो तर आपले मनही निर्मळ आणि आनंदी होते. योगी व्युत्पन्न ऋषेश्वर, धूर्त तार्किक कवेश्वर, मनोजयाचे मुनेश्वर आणि दिग्वल्की. 14व्या ओवीत समर्थ म्हणतात की योगी व्युत्पन्न ऋषेश्वर म्हणजेच काय की योग करणारे अत्यंत विद्वान असणारे ऋषींचे नायक इथे आहेत. धूर्त तार्किक कवेश्वर, इथे धूर्त या शब्दाचा अर्थ वाईट नसून अतिशय चतुर, व्यावहारिक ज्ञानी असा आहे. त्यामुळे अत्यंत चतुर, अचूक तर्क करणारे आणि उत्तम काव्य रचणारे श्रेष्ठ कवी कवेश्वर इथे आहेत. मनोजयाचे मुनेश्वर आणि दिग्वल्की, ज्यांनी आपल्या मनावर पूर्ण विजय मिळवला आहे असे मुनी आणि निसर्गाशी एकरूप झालेले दिगंबर साधू या सभेत आहेत.
समर्थांना सांगायचे आहे की ही सभा फक्त कोरड्या अध्यात्माची नाही, तर इथे तर्कशुद्ध बुद्धी आणि कलेचा सन्मान करणारे लोकही आहेत. याचे सोपे उदाहरण पहा. बघा, एखाद्या मोठ्या कवी संमेलनात किंवा आपल्या शब्दांच्या ताकदीने एखाद्या मोठ्या कवी संमेलनात किंवा बौद्धिक सभेत जेव्हा आपण जातो, तेव्हा तिथे कवी आपल्या शब्दांच्या ताकदीने माणसाला अंतर्मुख करतात. तर विचारवंत आपल्या तर्काने सत्य काय आहे ते पटवून देतात. त्यामुळे समर्थ म्हणतात की संतांच्या सभेत ही दोन्ही अंगे एकत्र असतात. यातून आपल्याला हे शिकायला मिळते की आयुष्यात केवळ भावनाप्रधान असून चालत नाही, तर बुद्धीमध्ये चतुराई आणि तर्कशक्ती सुद्धा असायला हवी. तरच माणूस प्रपंच आणि परमार्थ यशस्वी होतो. ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तत्वज्ञानी, पिंडज्ञानी, योगाभ्यासी, योगज्ञानी, उदासीनम. या 15व्या ओवीत समर्थ म्हणतात की ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी म्हणजेच काय की या सभेत या सृष्टीचा मूळ गाभा म्हणजेच ब्रह्म जाणणारे आणि स्वतःला ओळखणारे आत्मज्ञानी लोक आहेत. तत्वज्ञानी, पिंडज्ञानी, निसर्गाचे नियम समजणारे तत्वज्ञानी आणि मानवी शरीराचे आणि मनाचे रहस्य जाणणारे पिंडज्ञानी आहेत. योगाभ्यासी, योगज्ञानी, उदासीन म्हणजेच काय की रोज योगाचा सराव करणारे, योगाचे शास्त्र शुद्ध ज्ञान असणारे आणि जगाच्या कौतुकापासून पूर्णपणे अलिप्त, उदासीन असणारे महापुरुष इथे आहेत. समर्थांना इथे शरीराचे आणि आत्म्याचे ज्ञान असणाऱ्या लोकांचे महत्त्व सांगायचे आहे. याचे आजच्या काळातील उदाहरण म्हणजे की जसं बघा, आपण पाहतो की लोक शरीराने आजारी पडले की डॉक्टरांकडे जातात आणि मानसिक ताण आला की योगासने किंवा ध्यान करतात. समर्थांनी वर्णन केलेले पिंडज्ञानी आणि योगाभ्यासी हे शरीराचे आणि मनाचे आरोग्य उत्तम ठेवणारे तज्ज्ञ आहेत. यातून बोध हा मिळतो की आपण केवळ पैशाच्या मागे न धावता आपल्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य कसे चांगले राहील याचा अभ्यास केला पाहिजे. जो स्वतःवर विश्वास ठेवेल, जो स्वतःच्या शरीरावर आणि मनाला ओळखतो, तोच खरा सुखी होतो. पंडित आणि पुराणिक, विद्वांस आणि वैदिक, भट आणि पाठक, यजुर्वेदी. 16व्या ओवीत समर्थ म्हणतात की पंडित आणि पुराणिक म्हणजेच काय की मोठ्या मोठ्या शास्त्रांचा अभ्यास केलेले पंडित आणि पुराणातील कथा रसाळ भाषेत सांगणारे पुराणिक इथे आहेत. विद्वांस आणि वैदिक अत्यंत हुशार विद्वान आणि वेदांचे तंतोतंत पालन करणारे वैदिक ब्राह्मण आहेत. भट आणि पाठक, यजुर्वेदी समाजाचे धार्मिक विधी करणारे भटजी आणि यजुर्वेदाचे सलग पठन करणारे पाठक या सभेत बसलेले आहेत. समर्थांना इथे समाजाला सुसंस्कृत ठेवणाऱ्या घटकांचे महत्त्व सांगायचे आहे. याचे व्यावहारिक उदाहरण म्हणजे आपल्या घरात जेव्हा एखादी पूजा किंवा शुभ कार्य होते तेव्हा पंडित आणि भटजी येऊन मंत्र पठन करतात. त्या मंत्रांच्या उच्चारणामुळे आणि विधींमुळे घरातले वातावरण किती पवित्र आणि प्रसन्न होते. समर्थ म्हणतात की हे जे वातावरण निर्मितीचे काम करतात ते या सभेचे आधारस्तंभ आहेत. यातून बोध हा मिळतो की आपल्या संस्कृतीचे, आपल्या ग्रंथांचे आणि संस्कारांचे जतन करणाऱ्या विद्वानांचा आपण नेहमी आदर केला पाहिजे, कारण यांच्यामुळेच समाजात सुसंस्कृतपणा टिकून राहतो. महाभले महाश्रोत्री, याज्ञिक आणि अग्निहोत्री, वैद्य आणि पंचाक्षरी, परोपकार करते. श्रोते हो, या 17व्या ओवीत समर्थ म्हणतात की महाभले महाश्रोत्री म्हणजेच काय की जे स्वभावाने अतिशय भले उत्तम मनाचे आहेत आणि जे खूप मोठे श्रोते आहेत म्हणजेच
शांतपणे ऐकून घेणारे आहेत असे लोक आहेत. याज्ञिक आणि अग्निहोत्री म्हणजेच यज्ञ करणारे आणि घरामध्ये अग्नीची नित्य उपासना करणारे अग्निहोत्री आहेत. वैद्य आणि पंचाक्षरी परोपकार करते म्हणजेच काय की लोकांचे शारीरिक आजार बरे करणारे वैद्य आणि मानसिक किंवा इतर बाधा दूर करणारे पंचाक्षरी. पंचाक्षरी हे सगळेच्या सगळे केवळ स्वतःचा स्वार्थ न पाहता परोपकार करते म्हणजेच काय की लोकांच्या कल्याणासाठी काम करणारे आहेत. श्रोते हो, या ओवीत समर्थांनी वैद्य आणि परोपकार करते असा उल्लेख केला आहे. हे खूप महत्त्वाचे आहे. याचे सोपे उदाहरण बघा समाजात असे काही डॉक्टर्स असतात जे रात्री अपरात्री सुद्धा गरिबांच्या सेवेसाठी धावून जातात. पैशाची हाव न धरता त्यांचे मुख्य ध्येय परोपकार हेच असते. त्यामुळे समर्थ म्हणतात की ही समाजोपयोगी आणि परोपकारी माणसे जी आहेत ना, ते देवाघरची माणसे आहेत. यातून आपल्याला काय शिकायला मिळते की आपल्याकडे जे काही ज्ञान आहे किंवा जी काही कला आहे ना, तिचा उपयोग केवळ पैसा कमवण्यासाठी न करता समाजातील दुःखी लोकांचे अश्रू पुसण्यासाठी म्हणजेच परोपकारासाठी केला पाहिजे. भूत भविष्य वर्तमान जयास त्रिकाळाचे ज्ञान, बहुश्रुत निराभिमान निरापेक्षी. या 18व्या ओवीत समर्थ सांगतात की भूत भविष्य वर्तमान जयास त्रिकाळाचे ज्ञान म्हणजेच काय की ज्या ज्ञानी पुरुषांना भूतकाळात काय घडले, भविष्यात काय घडणार आणि वर्तमानात काय चालले आहे या तिन्ही काळाचे अचूक ज्ञान आहे. बहुश्रुत निराभिमान निरापेक्षी, ज्यांनी खूप गोष्टी ऐकल्या आहेत, जे अफाट ज्ञानी आहेत, बहुश्रुत आहेत, पण ज्यांच्या मनात ज्ञानाचा अजिबात गर्व नाही आणि जे पूर्णपणे निरापेक्षी म्हणजे कोणाकडूनही कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवणारे आहेत. समर्थांना इथे खऱ्या ज्ञानाचे लक्षण सांगायचे आहेत. खरे ज्ञान माणसाला नम्र बनवते. याचे सुंदर उदाहरण म्हणजे झाडाला जोपर्यंत फळे येत नाहीत तोपर्यंत त्याच्या फांद्यावर ताट असतात, पण एकदा का झाडाला गोड फळे आली किंवा त्याच्या फांद्या जमिनीकडे झुकतात, नम्र होतात. माणसाचेही तसेच आहे. ज्याच्याकडे खरे ज्ञान असते तो कधीही बढाया मारत नाही. तो अत्यंत नम्र आणि निरापेक्षी असतो. यातून बोध हाच मिळतो की आपण आयुष्यात कितीही मोठे झालो, कितीही ज्ञान मिळवले तरी मनात कधीही अहंकार येऊ देऊ नये. नम्रता हाच माणसाचा सर्वात मोठा दागिना आहे. शांती क्षमा दयाशीळ पवित्र आणि सत्वशीळ अंतरशुद्ध ज्ञानशीळ ईश्वरी पुरुष. बघा 19व्या ओवीत समर्थ म्हणतात की शांती क्षमा दयाशीळ म्हणजे ज्यांच्या अंगी शांतता, क्षमा करण्याची वृत्ती आणि गरिबांविषयी दया हे गुण उपजत आहेत. पवित्र आणि सत्वशीळ ज्यांचे चारित्र्य अत्यंत पवित्र आहे आणि जे सत्वाचे पालन करणारे आहे म्हणजे जे सत्याचे पालन करणारे आहेत. अंतरशुद्ध ज्ञानशीळ ईश्वरी पुरुष ज्यांचे अंतकरण आतून पूर्णपणे स्वच्छ आहे आणि ज्यांचे संपूर्ण जीवन ज्ञानाने युक्त आहे. असे लोक साधेसुधे नसून ते साक्षात ईश्वरी पुरुष म्हणजेच देवाचेच रूप आहेत. मित्रांनो, समर्थांना इथे ईश्वरी पुरुषाची व्याख्या सांगायची आहे. देव कसा ओळखावा, तर ज्याच्याकडे शांती, क्षमा आणि दया आहे तोच देव. याचे रोजच्या जगण्यातले उदाहरण म्हणजे बघा, आपल्यावर कोणी विनाकारण चिडला किंवा आपल्यासोबत वाईट वागला तर आपणही लगेच चिडतो आणि बदला घ्यायचा विचार करतो. पण जर एखाद्या व्यक्तीने समोरच्याची चूक हसून पदरात घेतली, त्याला क्षमा केली आणि उलट त्याला मदतीचा हात दिला तर त्या व्यक्तीमध्ये आपल्याला देवाचे रूप दिसते.
यातून बोध हाच मिळतो की समाजात शांततेने जगण्यासाठी आपल्याकडे क्षमा आणि दया हे रूप असावेच लागतात. दुसऱ्याला माफ करायला खूप मोठे काळीज लागते आणि तेच माणसाला ईश्वरी पुरुष बनवतात. ऐसे जे का सभानायक जेथे नित्यानित्य विवेक त्यांचा महिमा अलौकिक काय म्हणून वर्णावा. बघा 20व्या ओळीत समर्थ म्हणतात की ऐसे जे का सभानायक म्हणजे हे जे वर वर्णन केलेले आहे सगळे महापुरुष आहे हेच या सभेचे नायक म्हणजेच मुख्य चालक आहेत. जेथे नित्यानित्य विवेक आणि अशा या थोर मंडळींच्या उपस्थितीत नित्यानित्य विवेक होतो. म्हणजेच काय की कायम टिकणारे आहे आणि काय नाशिवंत आहे याचा योग्य निवाडा केला जातो. त्यांचा महिमा अलौकिक आहे काय म्हणून वर्णावा. अशा या सभानायकांचा महिमा इतका अलौकिक म्हणजेच या जगाच्या पलीकडचा आहे की त्याचे वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत असं इथे ते म्हणतात. समर्थांना इथे विवेक या शब्दाचे महत्त्व सांगायचे आहे. विवेक म्हणजे काय तर याचे सोपे उदाहरण बघा की समजा आपल्याकडे थोडे पैसे आहेत. ते पैसे चैनीच्या गोष्टींवर उडवायचे की आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरायचे हा जो काही विचार आपण करतो त्याला विवेक म्हणतात. समर्थ म्हणतात की संतांच्या सभेत गेल्यानंतर माणसाला आयुष्यात काय महत्त्वाचे आहे आणि काय कचरा आहे हा विवेक समजतो. यातून बोध मिळतो की आपण नेहमी अशा लोकांच्या मार्गदर्शनाखाली पाहिजे जे आपल्याला आयुष्यात योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगतील. जेणे श्रवणाचा उपाय आगी परमार्थ समुदाय तेथे जनासी तरुणोपाय सहजची होय. बघा श्रोते हो, या 21व्या ओवीत समर्थ सांगतात जेथे श्रवणाचा उपाय म्हणजे ज्या सभेमध्ये चांगल्या गोष्टी ऐकण्याचा मार्ग मिळतो आणि परमार्थ समुदाय म्हणजेच काय की आणि जिथे परमार्थ करणाऱ्या लोकांचा मोठा समुदाय एकत्र येतो तेथे जनासी तरुणोपाय सहजची होय. म्हणजे अशा ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा या संसाररूपी सागरातून पार पडण्याचा दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग अगदी सहज मिळून जातो. समर्थांना इथे श्रवणाची म्हणजेच ऐकण्याची ताकद सांगायची आहे. तर समर्थ काय म्हणतात की ज्या सभेमध्ये चांगल्या गोष्टी ऐकण्याचा मार्ग मिळतो जिथे परमार्थ करणाऱ्या लोकांचा मोठा समुदाय एकत्र येतो अशा ठिकाणी सर्वसामान्य लोकांना या संसाररूपी सागरातून पार पडण्याचा दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग अगदी सहज मिळून जातो. त्यामुळे समर्थांना इथे श्रवणाची म्हणजेच ऐकण्याची ताकद सांगायची आहे. ज्याचे व्यावहारिक उदाहरण म्हणजे की बघा आजकाल समाजात नैराश्य डिप्रेशन खूप वाढले आहे. अनेक लोक एकटेपणामुळे किंवा अपयशामुळे खचून जातात. अशा वेळी जर तो माणूस एखाद्या चांगल्या विचारांच्या बैठकीत गेला किंवा संतांचे विचार ऐकू लागला तर त्याला जगण्याची नवी उमेद मिळते. समर्थ म्हणतात हाच तो तरुणोपाय आहे. म्हणजेच काय की जेव्हा जेव्हा मन खचेल जेव्हा मन खचेल तेव्हा वाईट विचार करत बसण्यापेक्षा चांगल्या आध्यात्मिक ठिकाणी जाऊन बसावे किंवा चांगले विचार ऐकावेत. त्यामुळे काय होईल की जे काही नैराश्य आहे ते क्षणात दूर पळून जाईल. पुढे समर्थ म्हणतात की उत्तम गुणाची मंडळी सत्वधीर सत्वागळी नित्य सुखाची नव्हाळी जेथे वसे. या 22व्या ओवीत समर्थ म्हणतात की उत्तम गुणाची मंडळी म्हणजेच काय की कारण या सभेत फक्त आणि फक्त उत्तम गुणांनी नटलेली मंडळी असते. सत्वधीर सत्वागळी
ते सत्याचा मार्ग कधीही सोडत नाहीत आणि संकटाच्या वेळी अत्यंत धीर, अत्यंत संयम राखतात. नित्य सुखाची नव्हाळी म्हणजेच काय? अशा ठिकाणी म्हणजेच नित्य सुखाची नव्हाळी म्हणजेच रोज एक नवा आनंद, एक नवीन उत्साह आणि ताजेपणा अनुभवायला मिळतो. समर्थांना इथे हे सांगायचे आहे की खरे सुख हे पैशात नसून चांगल्या माणसांच्या संगतीत आहे. याचे रोजचे जगण्यातले उदाहरण म्हणजे बघा, आपण जेव्हा आपल्या जीवाभावाच्या चांगल्या मित्रांना भेटतो तेव्हा तिथं कोणताही स्वार्थ नसतो. त्यांच्याशी बोलून मनावरचा जो काही सगळा ताण असतो ना, तो निघून जातो आणि एक नवीन उत्साह जाणवतो. त्यामुळे समर्थ म्हणतात की संतांची सभा ही अशीच असते जिथे रोज नवा आनंद मिळतो. यातून बोध आपल्याला हाच मिळतो की आपण नेहमी अशा लोकांच्या घोळक्यात, अशा लोकांच्या संगतीत राहावे की जे आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात आणि जे संकटात आपल्याला धीर देतात. अशा लोकांच्या संगतीत आपण नेहमीच राहायला पाहिजे. तिथून आपल्याला नेहमीच आनंद मिळतो. पुढे समर्थ म्हणतात की विद्यापात्रे, कळापात्रे, विशेष गुणांची सत्पात्रे, भगवंतांची प्रीतीपात्रे मिळाली जेथे. म्हणजेच काय की विद्यापात्रे, कळापात्रे म्हणजे या सभेत वेगवेगळ्या विद्या शिकलेले आणि अनेक प्रकारच्या कला आत्मसात केलेले गुणवान लोक एकत्र येतात. विशेष गुणांची सत्पात्रे म्हणजेच काय? त्यांच्याकडे असणारे विशेष गुण हे समाजाच्या कल्याणासाठी वापरणारे ते सत्पात्र लोक आहेत. भगवंतांची प्रीतीपात्रे मिळाली जेथे म्हणजेच हे सगळे लोक भगवंतांचे अत्यंत लाडके आहेत. असे सगळे एका ठिकाणी मिळालेले आहेत, एकत्र आलेले आहेत. त्यामुळे समर्थांना इथे आपल्याला हे सुचवायचे आहे की तुमच्याकडे असलेली कला किंवा विद्या ही देवाची देणगी आहे. याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर बघा, एखादा माणूस खूप सुंदर चित्र काढतो किंवा एखादा माणूस खूप सुंदर गाणी गातो. जर त्याने आपली ही कला लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी वापरली तर तो देवाचा लाडका बनतो. त्यामुळे समर्थ म्हणतात की ही सगळी देवाच्या आवडीची सत्पात्रे माणसे या सभेत असतात. यातून काय बोध मिळतो तर बघा, देवाने आपल्याला जी काही बुद्धी, जी काही कला, ज्या काही गोष्टी दिल्या आहेत तिचा गर्व न करता ती समाज उपयोगी कार्यासाठी वापरावी. तरच आपण भगवंतांचे प्रीतीपात्र बनू शकतो. म्हणजेच काय? तरच आपण भगवंतांचे प्रिय व्यक्ती बनू शकतो. प्रवृत्ती आणि निवृत्ती, प्रपंची आणि परमार्थी, गृहस्थाश्रमी, वाहनप्रहस्ती, संन्यासादिक. बघा श्रोते हो, 24व्या ओवी समर्थ म्हणतात की प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजेच काय की या सभेत संसार करणारे प्रवृत्ती मार्गाचे आणि संसार सोडून देणारे म्हणजेच निवृत्ती मार्गाचे दोन्ही लोक आहेत. बघा, संसार करणारे आणि संसार सोडून देणारे या दोन्ही प्रकारचे लोक या जगात आहेत. पण प्रपंची आणि परमार्थी, प्रपंचात बुडालेली संसारी माणसे आणि फक्त देवाचा ध्यास घेतलेली परमार्थी लोक एकत्र आहेत. त्यामुळे गृहस्थाश्रमी, वाहनप्रहस्ती, संन्यासादिक म्हणजेच घरात राहणारे गृहस्थ, वयाची 50 ओलांडलेले वानप्रस्थी आणि सर्वस्व त्याग केलेले संन्यासी हे सगळेच्या सगळे इथे कोणत्याही भेदाशिवाय एकत्र बसतात. काय म्हणतात समर्थ या 24व्या ओळीमध्ये? काय म्हणतात की या सभेत संसार करणारे आणि संसार सोडून देणारे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. या प्रपंचात बुडालेली संसारी माणसे आणि फक्त देवाचा ध्यास घेतलेले परमार्थी लोक एकत्र आहेत. घरात राहणारे गृहस्थ, वयाची 50 ओलांडलेले वानप्रस्थी आणि सर्वस्व त्याग केलेले संन्यासी हे सगळेच्या सगळे इथे कोणत्याही भेदाशिवाय या सभेमध्ये सर्वांच्या मध्ये एकत्र बसतात. श्रोते हो,
या ओवीमध्ये समर्थांचे जे वेगळेपण आहे ते दिसून येते. बघा, समर्थांना प्रपंच सोडून पळून जाणारा परमार्थ मान्य नव्हता. याचे उदाहरण समजून घ्या. बघा, आज आपण घरात राहून नोकरी धंदा करतो, मुलाबाळांचा सांभाळ करतो, हा झाला प्रपंच. पण हे करत असतानाच जेव्हा आपण प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करतो, कोणाला फसवत नाही आणि देवाचे नाव घेतो, तेव्हा आपण प्रपंचात राहूनच परमार्थ सुद्धा करत असतो. त्यामुळे समर्थांना हे सांगायचे आहे की संतांची सभा संसारी माणसाला प्रपंच कसा करावा हेही शिकवते आणि परमार्थ कसा साधावा हेही शिकवते. बोध हाच की देव मिळवण्यासाठी घरदार सोडण्याची गरज नाही, तर आपल्या कर्मात प्रामाणिकपणा ठेवणे हाच सर्वात मोठा परमार्थ आहे. बरेच लोक म्हणतात की बाबा मला आता परमार्थांच्या मागे लागायचं आहे, मला हे करायचं आहे. बरेच जण म्हणतात मला वेळ नाही आहे परमार्थ करायला, देवाला देण्यासाठी वेळ नाही आहे. पण असं नाही, आपण घरदार सांभाळून सुद्धा या गोष्टी करू शकतो. आपले जे काही कर्म आहे ते प्रामाणिकपणे करा, हाच काय असतो परमार्थ आहे. संसार करून सुद्धा आपण हा परमार्थ करू शकतो. पुढे समर्थ म्हणतात की वृद्ध तरुण आणि बाळ, पुरुष स्त्रिया दिक सकळ, अखंड ध्याती तमाळ नीळ अंतर्यामी. या 25व्या ओवी समर्थ म्हणतात की वृद्ध तरुण आणि बाळ म्हणजेच या सभेत वयाचा कोणताही भेद नाही. इथे वृद्ध आहेत, तरुण आहेत आणि लहान मुलेही आहेत. पुरुष स्त्रिया दिक सकळ म्हणजेच तसेच इथे पुरुष आणि स्त्रिया असा कोणताही लिंगभेद नाही, सगळे एकत्र आहेत. अखंड ध्याती तमाळ नीळ अंतर्यामी. हे सगळेच्या सगळे लोक बाहेरचे सगळे भेद विसरून आपल्या अंतकरणात म्हणजे सावळ्या विठ्ठलाचे, त्या परमेश्वराचे अखंड ध्यान करत असतात. किंवा खऱ्या सभेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव चालत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण जेव्हा मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभे राहतो बघा, तेव्हा तिथे लहान मुले, वृद्ध व्यक्ती, वृद्ध स्त्रिया, पुरुष, गरीब, श्रीमंत सगळे एकाच रांगेत उभे असतात. देवाच्या समोर सगळे सारखेच असतात. यातून आपल्याला काय शिकायला मिळते तर बघा, आपणही माणसांमध्ये कधीही भेद करू नये. प्रत्येकाच्या अंतर्यामी तोच एक परमेश्वर बसलेला आहे, ही भावना ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे. ऐसे परमेश्वराचे जन, त्यासी माझे अभिवंदन, जयाचेनी समाधान अकस्मात बाणे. 26व्या ओवीत समर्थ म्हणतात ऐसे परमेश्वराचे जन म्हणजेच काय, हे जे वर वर्णन केलेले देवाचे लाडके लोक आहेत, त्यासी माझे अभिवंदन म्हणजे त्या सर्व भक्तगणांना माझे आदराचे अभिवंदन म्हणजेच नमस्कार असो. जयाचेनी समाधान अकस्मात बाणे म्हणजेच काय की कारण अशा देवाच्या माणसांच्या केवळ दर्शनाने किंवा संपर्काने आपल्या मनात अकस्मात म्हणजेच अचानक आणि विनासायास परमसमाधान निर्माण होते. याचे सुंदर उदाहरण बघा, आपण जेव्हा एखाद्या जुन्या विचारी आणि सात्विक आजी आजोबांच्या जवळ जाऊन बसतो, जे दिवसभर देवाचे नाव घेतात, ज्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असते, त्यांच्या कुशीत बसले किंवा त्यांनी डोक्यावरून हात फिरवला तरी आपले अर्ध दुःख हलके होते. मनाला जे समाधान मिळते ते कोट्यावधी रुपये खर्च करूनही मिळत नाही. त्यामुळे समर्थांना हे सांगायचं आहे की देवाच्या माणसांमध्ये ती ताकद असते की ते आपल्या शांत आणि पवित्र ऊर्जेने दुसऱ्याचे मन क्षणात आनंदात बदलवून टाकतात आणि शांत करू शकतात. यातून आपल्याला हे शिकायला मिळते की घरातल्या वृद्धांचा आदर करा, त्यांच्या जवळ बसा, त्यांच्या अनुभवातून आणि शांत स्वभावातून समाधानाचा गुण स्वतःमध्ये बाणवून घ्या. एसीए सभेचा गजर, तेथे माझा नमस्कार, जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे. म्हणजेच काय की अशा या अद्भुत आणि पवित्र सभेचा जो जय जयकार चालतो, जो गजर चालतो, तेथे माझा नमस्कार.
त्या गजराला आणि त्या सभेला माझा त्रिवार नमस्कार असो, असं समर्थ या ओवीत म्हणत असतात. पुढे ते म्हणतात की जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंतांचे, जिथे कधीही न थांबता रोज नित्य निरंतर भगवंतांचे कीर्तन आणि नामस्मरण चालू असते, अशा जागेला माझा नमस्कार असो. त्यामुळे समर्थांना इथे अखंड नामस्मरणाचे ठिकाण किती पवित्र असते हे सांगायचे आहे. याचे उदाहरण म्हणजे बघा, जेव्हा आपण एखाद्या अशा मंदिरात जातो जिथे अखंड 24 तास रामकृष्ण हरी किंवा ओम नमः शिवाय असा जप चालू असतो, ज्याला आपण अखंड नाम सप्ताह म्हणतो. तिथे पाऊल ठेवताच माणसाचे मन एकदम शांत होते. तिथल्या वातावरणातच एक वेगळी शक्ती असते. त्यामुळे समर्थ म्हणतात की अशा जागेला वंदन केले पाहिजे की जिथे आपण गेल्या गेल्या आपल्याला खूप पवित्र शांत वाटते. यातून हेच शिकायला मिळते की आपण आपल्या घरातही किमान दिवसातून एकदा तरी देवाचे भजन किंवा कीर्तन ऐकावे. आजकाल तर आपण काय ते ऐकत नाही, बाहेर तर आपलं जाणं होत नाही. त्यामुळे घरातल्या घरात यूट्यूबवरती भरपूर आपल्याला ऑप्शन आहेत. त्यातून आपण कोणतंही कीर्तन लावा, कोणतंही भजन ऐका. त्यामुळे काय होईल, दिवसभर आपल्याला प्रसन्न वाटेल, जेणेकरून घराचे वातावरण नेहमी पवित्र राहील. जेथे भगवंताच्या मूर्ती तेथे पाविजे उत्तम गती, ऐसा निश्चय बहुता ग्रंथी महंत बोलिले. या 28व्या ओवीत समर्थ सांगतात की जेथे भगवंतांच्या मूर्ती म्हणजेच काय, जिथे प्रत्यक्ष भगवंतांच्या मूर्ती असतात किंवा भगवंतांचे रूप घेतलेले संत राहतात, अशा ठिकाणी गेलेल्या माणसाला उत्तम गती म्हणजेच काय, मोक्ष आणि सद्गती सहज प्राप्त होते. ऐसा निश्चय बहुता ग्रंथी महंत बोलिले म्हणजेच हा केवळ माझा एकट्याचा विचार नाही, तर अनेक पवित्र ग्रंथांमध्ये मोठ्या मोठ्या महंतांनी, ऋषीमुनींनी हा निश्चय करून ठामपणे सांगितला आहे. त्यामुळे ते समर्थ म्हणतात की संतांचे शब्द आणि ग्रंथांचे दाखले कधीही खोटे ठरत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बघा, समजा आपल्याला एखादा रस्ता माहीत नाही आणि आपण गोंधळलो आहोत. अशा वेळी जर त्या रस्त्यावरून आधी गेलेल्या अनेक लोकांनी, महंतांनी बोर्ड लावून ठेवला असेल की हाच रस्ता योग्य आहे, तर आपण बिनधास्त त्या रस्त्याने जातो. योग्य आहे, बिनधास्त त्या रस्त्याने जातो. तसंच अध्यात्माचा रस्ताही संतांनी आधीच निश्चित केला आहे की आपण फक्त त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालायचे आहे. त्यामुळे आपल्याला या ओवीतून हेच शिकायला मिळते की संतांच्या आणि ग्रंथांच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवावा, संशय घेऊ नये. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने गेल्यास आपले कल्याण नक्कीच होते. पुढे समर्थ म्हणतात, कल्लो कीर्तन वरिष्ठ, जेथे होय ते सभा श्रेष्ठ, कथा श्रवणे नाना नष्ट, संदेह मावळती. म्हणजेच काय की आता बघा, या समासाच्या शेवटच्या म्हणजेच 19व्या ओवीत समर्थ या समासाचा महाबोध देताना म्हणतात की कौल कीर्तन वरिष्ठ म्हणजे या कलियुगातून, या कलियुगामध्ये कीर्तन म्हणजे देवाचे नामस्मरण करणे, त्याचे गुणगान गाणे हाच सर्वात श्रेष्ठ आणि सोपा मार्ग आहे. जेथे होय ते सभा श्रेष्ठ म्हणजे जिथे असे कीर्तन होते ती सभा जगात सर्वात सुंदर श्रेष्ठ ठरते. त्यामुळे कथा श्रवणे नाना नष्ट, संदेह मावळती म्हणजेच काय, कारण अशा सभेत बसून देवाच्या कथा ऐकल्याने माणसाच्या मनातील नाना प्रकारचे नष्ट म्हणजे वाईट विचार आणि संदेह म्हणजे शंका कायमच्या मावळून जातात, नष्ट होतात. बघा श्रोते हो, या शेवटच्या ओवीतून समर्थांनी कलियुगात जगण्याचा महामंत्र दिला आहे. कलियुगात माणसाचे आयुष्य कमी आहे, चिंता जास्त आहेत. याचे आजकालच्या काळातील सर्वात मोठे उदाहरण म्हणजे बघा, आज आपण इंटरनेटच्या युगात आहोत. मोबाईलवर एका क्लिकवर हजारो वाईट गोष्टी
हजारो अफवा, नकारात्मक बातम्या आपल्या समोर येतात. त्यामुळे आपल्या मनात भीती, संशय आणि वाईट विचार निर्माण होतात. समर्थांच्या सांगण्याचा बोध हाच आहे की या नकारात्मकतेच्या जगात जर तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर तुम्हाला अशा आध्यात्मिक सभेत यावेच लागेल. ती सभा तुमच्या गावातले मंदिर असू शकते, संतांचे विचार घेणारा सांगणारा हा आपला YouTube व्हिडिओ असू शकतो, किंवा घरात एकत्र बसून केलेले नामस्मरण असू शकते. जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी ऐकता तेव्हा मनातले वाईट विचार आपोआप मरून जातात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सभास्थवन नाम समास 8वा. अशा प्रकारे श्रीमद दासबोधातील गुरु शिष्य संवादातील पहिला दशक आणि त्याचा हा जो काही 8वा समास आहे, ज्याचे नाव सभास्थवन आहे, तो इथे पूर्ण झाला आहे. श्रोते हो, समर्थ रामदास स्वामींचा हा सभास्थवन समास तुम्हाला कसा वाटला आणि यातून तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी काय बोध घेतला हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा विचार जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा, जेणेकरून हा पवित्र विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि हो, आपल्या श्री दत्तछाया चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून दासबोधातील पुढील समास तुम्हाला असेच सोप्या भाषेत ऐकायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन आणि एका सुंदर विचारासह. तोपर्यंत समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.